जय हिंद, वंदे मातरम, इंकलाब जिंदाबाद। मैं सैनिक चंदू चौहान, पाकिस्तान में 4 महीने यातना सहने वाला जवान, और आज मैं जब न्याय के लिए निकल पड़ता हूँ, हमारे को सुनने के लिए कोई नहीं। हम बेबस, लाचार और जवान के ऊपर जब राजनीति करने करते, प्रधानमंत्री, रक्षा मंत्री, सभी नेता लोग, कोई सुनता नहीं। पर जवान जब सड़कों पे न्याय के लिए भीख मांगता है, उसकी भीख तक नहीं उसको मिलती है। यहाँ कसम खाई जा रही है। जब मैं उनको बोलो प्रधानमंत्री को मिला दो, हमारा दर्द सुना दो, देश में कितने जवानों को सेना से बर्खास्त किया गया आंकड़ा बता दो। मैं वही सैनिक हूँ जो सर्जिकल स्ट्राइक में पाकिस्तान में 4 महीने देश के लिए यातना सहता हूँ। आज मेरे हाथ में कटोरा है और तिरंगा है। हम न्याय चाहते हैं, न्याय की भीख जा रहे हैं, पर कोई हमारा सुनना चाहते नहीं। अब ये बोल रहे भाई, पुलिस वालों को बोल दिया, बोला इनको ट्रेन में बैठा हो। अरे न्याय चाहते हैं यार, न्याय के लिए आए। हम 3 दिन से लगातार भीख मांग रहे हैं मुंबई में। भारतीय जवान चंदू चव्हाण। मित्र हो, जय जवान जय किसान हा नारा आता इतिहास जमा होताना दिसत आहे। मित्र हो, दिवस रात्र डोळ्यात तेल घालून आमच्या रक्षणासाठी भारतीय सीमेवर लढणाऱ्या एका भारतीय सैनिकाची हल्ली अतिशय वाईट अवस्था ऐकण्यासाठी हा आजचा प्रपंच आहे। हा व्हिडिओ मित्र हो आपण शेवटपर्यंत बघा। मित्रो नमस्कार, मी रिनेश रंजन। विषय सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक नम्र विनंती, आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। जास्तीत जास्त लोकांपर्यंत मित्र हा व्हिडिओ शेअर करा। मित्र हो, भारत पाकिस्तान सीमेवर 28 सप्टेंबर 2016 ला सर्जिकल स्ट्राइक होतो, आपल्याला माहिती आहे। त्या सर्जिकल स्ट्राइक बद्दल अनेकांचे वेगवेगळे मत आहे, असू शकते, परंतु आपल्याला त्या विषयावर बोलायचे नाही। ज्या दिवशी सर्जिकल स्ट्राइक होतो त्याच वेळी भारत पाकिस्तान सीमेवर समोरासमोर लढणारा भारतीय सैन्य दलातील एक सैनिक, मूळ तो महाराष्ट्राचा, हा महाराष्ट्राचा रहिवासी असलेला चंदू चव्हाण हा अनावधानाने नकळत आपली सीमा सोडून पाकिस्तानच्या हद्दीत चुकून प्रवेश करतो। नेमकी हीच संधी बघून चिडलेले पाकिस्तानी सैनिक त्याला मित्र हो बंदिस्त करतात। पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या चंदू चव्हाणला तिथल्या जेलमध्ये बंद करण्यात येतं। अतिशय अमानुषपणे मारहाण केली जाते। मित्र हो, एवढंच नाही तर त्याला गुंगीचे इंजेक्शन देऊन त्याला काळ कोठडीत टाकण्यात येते आणि दररोज वेगवेगळ्या प्रकारच्या मारहाणीमुळे त्याची मानसिक स्थिती मित्र हो बिघडते। काळ्या कुट्ट अंधारात 1-2 दिवस नाही तर चक्क 3 महिने 21 दिवस या असह्य यातना भोगताना त्याला आपला मृत्यू पुढे दिसतो। आता आपण कधीच आपल्या मायदेशी, आपल्या भारतात, आपल्या देशात जाऊ शकत नाही, परतू शकत नाही असे त्याला वाटते, परंतु अचानक 3 महिन्यानंतर त्याला वाघा बॉर्डरवर सोडले जाते। बेभान आणि बेशुद्ध अवस्थेत सीमेवर तैनात असलेली भारतीय सेना, त्या भारतीय सेनेद्वारे त्याला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात येते। औषध उपचारानंतर शुद्धीत आल्यावर चंदूला कळते की तो भारतात आपल्या मायदेशी परतला आहे। काही दिवस आपल्या गावी विश्रांती घेतल्यावर पुन्हा आपल्या कर्तव्यावर तो जम्मूला सीमेवर कामावर आपल्या रुजू होतो। परंतु आता मात्र चंदू सोबत इतर अधिकाऱ्यांची वागणूक पूर्वीप्रमाणे राहत नाही याचा त्याला पेच पडतो। वरिष्ठांकडून वारंवार होणारा अन्याय व अत्याचार चंदूला सहन होत नाही। मित्र हो, अर्थात फक्त चंदूवरच हा अन्याय होत नाही तर डिसिप्लिनच्या नावावर वरिष्ठ अधिकारी अनेकांना छळतात असा आरोप चंदू चव्हाणचा होतो व चंदू चव्हाण भारतीय सैन्य दलाचा राजीनामा देतो। परंतु राजीनामा देण्याचे कारण कुणाला कळू नये याची अधिकाऱ्यांना काळजी असते। कदाचित याच अर्थाने चंदूच्या चुकांना पुढे ठेवून त्याने राजीनामा देण्याच्या आधीच चंदूला नोकरीवरून काढून टाकण्यात येते, परंतु त्याच्या अंतिम दस्तावेजावर नकारात्मक रिमार्क नमूद केल्याने त्याला बाहेर कुठे नोकरी मिळणे देखील कठीण होऊन जाते। चंदू चव्हाणला आईवडील नाहीत। चंदू चव्हाण हा विवाहित असून त्याला पत्नी आणि एक लहान मुलगा व एक भाऊ आहे। सैन्य दलाच्या लष्कर ऍक्ट 1950च्या कायद्यानुसार
युद्ध अथवा चकमकी दरम्यान सैनिकाला आपली सीमा ओलांडून दुसऱ्या देशाच्या हद्दीत जाता येत नाही, हा नियम आहे. आणि हा नियम जरी असला तरी पण अनावधानाने गोळीबार परिस्थितीत बेधुंद होऊन तो पाकिस्तानच्या हद्दीत केव्हा पोचला हे त्याला कळलेच नाही, असे चंदू सांगतो. मित्रहो, तेव्हा अशा वेळी कायद्याला धरून किंवा थोडीफार कायद्यामध्ये दुरुस्ती करून त्यातून मार्ग काढता येऊ शकतो ना. असं अनेकदा होतं ना. अर्थात चूक ही कुणीही करू शकतो. शेवटी सैनिक जरी असला तरी शेवटी एक तो माणूसच आहे ना. चुका माणसंच करतात. कुठल्याही क्षेत्रात काम करत असताना मित्रहो, विजय झाला तर श्रेय घ्यायला वरिष्ठ पुढे येतात. श्रेय ते वरिष्ठांना जाते. आणि काही अनुचित घडलं, काही चुका झाल्या तर त्याचा बोल मात्र हा कनिष्ठांवर येतो. तेव्हा मात्र कुठल्याही क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी तेव्हा चूक झाल्याची जबाबदारी घेत नाही. हे प्रत्येक क्षेत्रात मित्रहो, प्रत्येक ठिकाणी दररोज आपल्या देशात घडत असतं. पण त्यावर मार्ग निघतोच. चंदूची हीच महत्वाची चूक ध्यानात ठेवून त्याला नेहमी टार्गेट केलं जायचं, असं चंदूचं मत आहे. मित्रहो, परंतु तब्बल 11 वर्षांच्या नोकरीत त्याने अहोरात्र बंदूक आपल्या खांद्यावर झेलत देशाच्या सीमेचे रक्षण केले. त्याचं काय? आज एक सैनिकाच्या भूमिकेतला चंदू चव्हाण सारखा सैनिक स्पष्ट बोलण्यासाठी पुढे आला, म्हणून सेनेतील अशा बऱ्याच गोष्टी मित्रहो पुढे आल्या. पण यापूर्वी अनेक सैनिकांवर अशा प्रकारे अन्याय झाला असू शकतो, ही शक्यता नाकारता येत नाही. चंदू चव्हाणने याबद्दल अनेक अधिकाऱ्यांना, जनप्रतिनिधींना, जिल्हाधिकारी साहेबांना अनेकदा निवेदनं दिले, परंतु त्यावर काहीच मार्ग न निघाल्याने शेवटी काही दिवसांपूर्वी मुंबईच्या आझाद मैदानावर चंदू चव्हाणने आणखी पूर्वीच्या 2 सैनिक साथीदारांसह चक्क आंदोलन केले. पण त्याचाही काही परिणाम या सरकारवर मित्रहो झाला नाही. पुन्हा त्याने मंत्रालयावर आपला मोर्चा वळवला. तेव्हा त्याची पत्नी आणि छोटा मुलगा, लहान मुलगा त्याच्यासोबत होता आणि ते 2 सैनिक. परंतु तिथूनही त्याला हुसकावून लावण्यात आले पोलिसांद्वारे. जब मैं उनको बोला प्रधानमंत्री को मिला दो, हमारा दर्द सुना दो, देश में कितने जवानों को सेना से बर्खास्त किया गया आंकड़ा बता दो. मैं वही सैनिक हूं जो सर्जिकल स्ट्राइक में पाकिस्तान में 4 महीने देश के लिए यातना सहता हूँ. आज मेरे हाथ में कटोरा है और तिरंगा है. हम न्याय चाहते हैं, न्याय की भीख जा रहे हैं, पर कोई हमारा सुनना चाहते नहीं. अभी ये बोल रहे भाई, पुलिस वालों को बोल दिया, बोला इनको ट्रेन में बैठा. अरे न्याय चाहते यार, न्याय के लिए आए हम. 3 दिन से लगातार भीख मांग रहे इधर मुंबई में. हमको आशा है, उम्मीद है, कम से कम मिला दो हमें, हमारा दर्द सुन लो. कोई सुनने वाला नहीं. हम बेबस लाचार हो गए. कब सुना जाएगा? यहाँ कसम पेट खाई जा रही है यहाँ पे इनकी बड़ी बड़ी नेताओं की. हम न्याय चाहते. जवान कटोरा लेके भीख मांग रहा है. इसलिए लिखा है हिंदुस्तान नामर्द नेता का देश है. जिंदा लोगों की तलाश है, जिंदा मीडिया की तलाश है. मर्द नेता की तलाश में निकला हूं. अगर मर्द नेता होगा तो बाहर आओ. क्यों डर रहे हो आप जवानों से? जवानों से क्यों बात नहीं कर सकते आप? आप बोलते हो जनता के लिए हम हैं. जब जवान आपके सामने पूछने आ रहा था, आप जवाब देने के लिए तैयार नहीं. बोला प्रोटोकॉल. ये डर रहे हमको, इसलिए हमको आजाद भारत में इन्होंने गुलाम बना के रखा है. ये न्याय चाहते हैं यार, न्याय दे दो. और डिटेन कर रहे, डिटेन कागज तो दे दो भाई. डिटेन का मेरा 15 महीने का वही बच्चे को डिटेन कर रहे थे. धुले में भी आए थे प्रधानमंत्री जी. रक्षा मंत्री को पत्र दे चुका हूँ. तमाम नेता को पत्र देने के बाद भी कोई सुनने वाला नहीं. इसीलिए अभी ये लिखा है, देखिए, सेवा से निकाले गए जवानों का आंकड़ा संसद में प्रस्तुत हो. सजा या जांच के दौरान ऑडियो वीडियो रिकॉर्डिंग हो. बिना पेंशन निकाले गए जवानों को परिवार पालन पोषण हेतु दूसरी सरकारी का नौकरी का प्रावधान हो. मिल्टन आते हैं, आतंकवादी कार्रवाई करते हैं जेएनके में, उनको जेएनके गवर्नमेंट नौकरी देती है. हमारे जवान को क्या देती है? कटोरा. इसीलिए फिर बाद में लिखा है, गलत सजा के मामलों में जांच के लिए स्वतंत्र समिति बने. जो गलत सजा देते हैं उसके लिए स्वतंत्र समिति क्यों नहीं बना रहे? जवानों का शोषण हो रहा है, क्यों नहीं रोक सकते आप? इसीलिए अधिकारी द्वारा शोषण रोका जाए. हमारा मिलिट्री का कोर्ट है, हम फोर्सल क्रिमिनल कोर्ट. जो कोर्ट में वही अधिकारी पनिशमेंट देता है, वही हम कोर्ट में जाते हैं, ट्रिब्यूनल कोर्ट में, एएफटी में. वो एएफटी में वही अधिकारी बैठे रहते. कहाँ न्याय मिलेगा, कहाँ जस्टिस मिलेगा? इसीलिए हम चाहते हैं उसमें सिविल स्टॉप हो और ताकि निष्पक्ष जांच हो सके, गलत जांच ना हो. एक कलंक कैसे मिटता है पता है? जब गांव में से एक बंदा फौज में भर्ती होता है तो पूरा गांव उसको छोड़ने के लिए आता है. जब सेना में अधिकारी शोषण करता है तो उसको निकाल दिया जाता है. तो सेना से निकलने के बाद उसका गांव का देखने का नजरिया एक आतंकवादी की तरह हो जाता है. एक कलंक मिटाने के लिए आए हम. मैं वही सैनिक हूं जो पाकिस्तान में 4 महीने यातना सही थी. मैंने लगातार 3-4 महीने से भीख मांग रहा हूं. क्यों नहीं सुन रहा है देवेंद्र फडणवीस?
अरे डिटेन कर रहे हैं आप, आ जाओ। डिटेन कर रहे हैं और पाकिस्तान से आने वाली सीमा इधर इस देश में नागरिक बनती है, उसको नौकरी मिलता है, उसको टिकट मिलता है और मेरे हाथ में एक कटोरा देता है न्याय की भीख। हिंदुस्तान के हर कोने में जा रहा हूं, कोई सुनने के लिए मर्द नहीं मिल रहा है, ना मर्द है नेता। हमारा दर्द कब सुनेगा ये भाई? मेरा इधर गया है लैट्रिन बाथरूम में, ये देखिए मुंबई की सीआईडी जनता देख रही है, देखिए कौन सुनेगा हमारा दर्द? मैं हर नेता के पास गया, सब नामर्द हो गए, इसलिए घूम रहा हूं मैं। और मर्द नेता ही बोलते हैं हम आपकी सेवा करेंगे। ये क्या करते हैं सेवा के नाम पे पता है? आजाद मैदान में डिटेन करने आए पुलिस, अभी ट्रेन में बैठाने के लिए आई है। आप चलोगे हमारे साथ? हमारा शोषण रोक सकते हो जवानों का? आप जवान और जवान एक ही है। अभी वो बाथरूम में गए, आ रहा है वो भी, उसको भी डिटेन कर रहे हैं। ये देखिए आगे फिसल, ये मारती सब भाग जाएंगे। कुछ नहीं सर, मैं जा रहा हूँ घर पे, भीख मांग रहा हूँ, कोई पेट्रोल लेके आ रहा हूँ, मेरे पास कुछ नहीं है। 12 लाख में दिक्कत वही है, 3-4 दिन से घूम रहा हूँ, पब्लिक को डिस्टर्ब नहीं कर रहे। मेरे पास पुलिस आए सर, सामाजिक जगह है स्टेशन में यार, भाग जाते हैं। अरे बाहर जाने में उनको डिटेन कर रहे भाई। मेरी बात सुनो, नहीं करिए, हम चलो बाहर जाते, हम तो बाहर जाते। वही सुनो, वीडियो बंद करिए। गुरु भाई आप कहीं से यार मिनिस्टर लोग आते तब वीडियो बंद नहीं होता इनका, अभी प्रोटोकॉल नहीं दिख रहा है। चलो उसला बाहर, अभी चलो आप हमारे साथ बाहर चलिए, देखिए बाहर से भी डिटेन करेंगे, पुलिस भगाएगी उधर। हो जाओ। ये जो करना है आपको उधर करिए, नहीं करना है। अरे उधर से तो इधर भगाया हमने। भाई साहब मेरी बात सुन, हम आजाद भारत में यार न्याय भी नहीं मांग रहे सर, भीख मांग रहे हम। आपको यहाँ परमिशन है मांगनी होता है? परमिशन मैंने न्याय यात्रा निकाली सर, भीख मांगने की। वो मेरी बात सुनो, यहाँ जो आता है ना, विदाउट परमिशन नहीं आता, यहाँ पे कोई कुछ परमिशन होती है। अभी यहाँ पे अभी आजाद मैदान पे जा रहे, उधर रोक रहे हैं हमको, प्रधानमंत्री उधर आने दे रहे। चलो भाई इधर ये फिसल मत बंद लगाओ, कोई आतंकवादी नहीं आया इधर पे फिसल बंद कर दो। देश के जवान है, इसका मिला दो फिर, आप मिला सकते हो। परमिशन होता है गुरु, न्याय चाहते यार, न्याय दे दो। मित्रहो, हल्ली जे काही गेल्या काही वर्षात आपल्या देशात या अशा प्रकारच्या घडामोडी सुरू आहे त्या अगदी मित्रहो भयावह आहे, अगदी भीतीदायक आहे। जिथे सैनिकाचा टाहो कुणी ऐकत नाही तिथे सामान्य माणसाला काय वागणूक मिळेल या भीतीने पुरता देश मित्रहो हल्ली घाबरला आहे। अनेक पत्रकार, समाजसेवक किंवा आमच्यासारखे सामान्य विश्लेषक या विषयावर बोलतात, तेव्हा काय होतं? तेव्हा भाजपाचे समर्थक ट्रोल करतात, शिव्यांचा अक्षरशः मित्रहो वर्षाव करतात। त्यांना या निमित्तानं सांगायचं आहे, अरे बाबांनो, सरकार कुठलीही असो, फायदा, नुकसान किंवा अन्याय, अत्याचार जेव्हा होतो ना, तेव्हा तो सार्वजनिक असतो, हे ध्यानात ठेवा। तो पक्ष अपक्ष अशा भेदभावाचा नसतो, ते सरसकट सर्वांनाच भोगावं लागतं। त्यामुळे सामान्य जनतेने अंधभक्तीच्या चक्रव्यूहातून निघावं, अंधभक्तीच्या चक्रव्यूहात जास्त अडकू नये, खरं खोटं पडताळून त्यावर सकारात्मक विचार करायला पाहिजे प्रत्येकाने। मित्रहो, देशाच्या सैनिकाबद्दल भारतीयांना प्रचंड आदर आहे, आपल्या सर्वांना, तुम्हाला आम्हाला। सरकारच्या अशा वागणुकीने सामान्यांच्या मनातील आदराला तडा जाऊ नये एवढंच यावेळी बोलावं वाटतं। आणि बघा ना तुम्ही, एरवी मोठमोठ्या नेत्यांचे घोर गुन्हे, अनेक मोठ्या अपराध्यांना आपापल्या सत्तेच्या वेळी प्रत्येक पक्षाने पाठीशी घातला आहे, हे ध्यानात ठेवा। आणि अनेक अधिकारी दोषी असल्यावर देखील त्यांना बडतर्फ देखील केल्या जात नाही, याचा खेद वाटतो। परंतु चंदू चव्हाण हा महाराष्ट्रातील रहिवासी आहे, भारतीय सैन्यात त्याने जोखीम घेऊन काम केलं आहे। महाराष्ट्र सरकारने किंवा प्रत्यक्षात मान्यवर मुख्यमंत्री देवेंद्रजींनी या विषयात लक्ष घालून चंदू चव्हाणला न्याय द्यावा, ही विनंती सामान्य नागरिकांची आहे। मित्र, ज्या काही चुका त्या सैनिकाने केल्या असतील त्या देखील अवश्य त्याच्या लक्षात आणून द्याव्यात। परंतु मित्र, सैनिक जर असे रस्त्यावर येतील आणि टीव्हीच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून ते देशाला वारंवार जर रस्त्यावर दिसतील तिरंगा घेऊन, तर कुठेतरी सैन्याचा हा अपमान आहे, घोर अपमान आहे मित्र। आणि या त्यांच्या अपमानाचा सामान्य जनतेवर परिणाम हा होणारच आणि होतोच,
हे निश्चित आहे. भारतीय सैनिकाचा आदर सरकारने जर केला नाही, आपण सर्वांनी जर केला नाही, तर इतर जनता करणार नाही याची दक्षता सरकारने घेणे गरजेचे आहे. आणि ही मायभूमी सुरक्षित आहे केवळ आमच्या फक्त सैनिकांमुळे. त्यांच्या डोळ्यात कधीच इथल्या व्यवस्थेमुळे अश्रू येऊ नये एवढीच सामान्य जनतेची माफक अपेक्षा आहे. मित्रहो, आपल्याला चंदू चव्हाण या सैनिकाबद्दल काय वाटतं, किंवा अनेकांनी या बातम्या ऐकल्यावर एक सामान्य नागरिक म्हणून आपलं काय मत आहे ते मित्रहो कमेंटद्वारे नक्कीच कळवा. मित्रहो, आज या विषयाला इथेच विराम देऊया. मित्रहो, पुन्हा जाता जाता एक नम्र विनंती, चॅनलवर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब अवश्य करा मित्रहो, आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय भारत, जय संविधान. थँक्यू सो मच. बाय बाय.